नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर बघा, आपण स्वच्छता निरीक्षक मागील प्रश्नपत्रिका अंकगणित व बुद्धिमत्ताचे विश्लेषण पाहत आहोत. तर आजचा पेपर आहे नगर प्रशासन संचालनालय भरती 2023चा आणि पदाचे नाव स्वच्छता निरीक्षक. तर पेपर कधी झाला होता तर 28/10/2023 मधला आहे आणि हे सकाळची शिफ्ट होती. तसेच आपलं बघा, हे स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी हे पुस्तक पण आहे, त्याची दुसरी आवृत्ती आहे. तर तुम्हाला स्वच्छता निरीक्षक या पदासाठी हे पुस्तक खूप उपयोगी ठरेल. तर बघा, प्रश्न बघू आता आपण. प्रश्न बघा, 5 मैत्रिणी आहेत. बीना ही नीनापेक्षा ठेंगणी आहे. बीना ही नीनापेक्षा ठेंगणे आहे. म्हणजे पेक्षा कोण असेल? मोठी नीना असेल. हे इकडं मोठं चिन्ह आणि हे इकडं लहान. परत पण टीनापेक्षा उंच आहे. कोण? बीना ही टीनापेक्षा उंच आहे. बीना टीनापेक्षा उंच आहे. पुढे नैना ही सर्वात उंच आहे. ठीक आहे, नैना ही काय आहे? सर्वात उंच आहे. हे नैना सर्वात उंच. नेहा ही नीनापेक्षा थोडी ठेंगणी आहे. कोण? नेहा नीनापेक्षा ठेंगणी आहे. म्हणजेच नीना काय मोठी आहे? कोणापेक्षा? नेहापेक्षा. पुढे आणि बीनापेक्षा थोडी उंच आहे. तर बीनापेक्षा कोण उंच आहे? तर नेहा. तर तिसरी सर्वाधिक उंची कोणाची आहे? 3 नंबरला कोण आहे? तर बघा, आता इथं सर्वात मोठी कोण आहे? नैना आहे. तर नंतर काय येईल? तर नीना आहे. नीना काय आहे? नीनापेक्षा म्हणजे नीना ही नेहापेक्षा पण उंच आहे आणि बीनापेक्षाही. म्हणजेच 2 नंबरला कोण येईल? तर नीना. पुढे आता नेहा ही काय आहे? नीनापेक्षा थोडीशी लहान आहे. आणि हे बीना टीनापेक्षा पण मोठी आहे. आणि इथं बीनापेक्षा पण नेहा उंच आहे. हे चुकीचं आहे, इकडे येते. ठीक आहे, तर बीनापेक्षा नेहा उंच आहे, नीना उंच आहे आणि त्याच्यामुळे इथं कोण येईल? तर नेहा. आणि सगळ्या बीनापेक्षा लहान कोण आहे? तर टीना. तर इथं कोण येईल? आता बीना येईल. आणि सर्वात लहान कोण आहे? तर टीना. पण आपल्याला उत्तर काय विचारलं आहे? प्रश्न काय विचारला आहे? तर तिसरी सर्वाधिक उंची कोणाची आहे? तर तिसरा नंबर कोण आहे? तर नेहा. म्हणजे उत्तर आपलं हे 2 नंबरचं आपलं उत्तर येते. नेहा हे आपलं उत्तर आहे. तर चला, पुढचा आहे प्रश्न बघा. जर x म्हणजेच बेरीज हे गुणाकार म्हणजे बेरीज, अधिक म्हणजे गुणाकार, वजा म्हणजेच भागाकार आणि भागाकार म्हणजेच वजाबाकी. तर खालील प्रश्नाचे मूल्य विचारलं आहे. तर 816. तर गुणाकार म्हणजे काय आहे? बेरीज. परत 216. तर वजा म्हणजे काय आहे? भागाकार भागिले 3. अधिक म्हणजेच गुणाकार गुणिले 25. भागाकार म्हणजेच काय? वजाबाकी वजा 12. आणि बेरीज म्हणजे काय आहे? गुणाकार गुणिले 200 आणि गुणाकार म्हणजे काय आहे? तर बेरीज अधिक 5. तर हे समीकरण सोडवू. गणितात हा एक नियम लक्षात ठेवायचा. गु कन चे बे व हे नियम लक्षात ठेवायचा. तर भागाकार करू अगोदर. 3 1 3, 3 7 21, 3 2 6. आता गुणाकार 12 2 24. तर इथं लिहू आपण काय राहिलं? 816 अधिक 72 गुणिले 25 वजा ह्या दोघांचा गुणाकार 12 2 24. तर इथं 24 हे 2 0 2400 झालं अधिक 5. आता परत काय करायचं? गुणाकार, ह्या दोघांचा गुणाकार करायचा. किती? 816 अधिक 25 2 50. 50ला 2 हातचे आले 5. 25 5 तर 5 नाही तर 7. 25 7 पावणे 200 आणि
175 अधिक 5 किती झाले? 180. हे 1800 झाले. वजा 2400 अधिक 5. आता ह्या दोघांची वजाबाकी करू. 816 अधिक 2400मधून 1800 गेले. किती राहिले? 600. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 600 कंस बंद अधिक 5. आता ह्या दोघांची बेरीज, पण बेरीज का वजाबाकी? तर वजाबाकी करावं लागेल. तर 816मधून 600 गेले तर किती राहिले? 216 अधिक 5. 5 आणि 6 11. 11ला एक हात चाला, 1 1 आणि 1 2 आणि हे 2. म्हणजे उत्तर काय आलं आता आपलं? तर 221 हे आपलं उत्तर आलं. हे समीकरण सोडवल्यानंतर हे 1 नंबरचं आपलं उत्तर आहे. तर तसेच आपलं हे आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका संच पण मार्केटमध्ये आलेलं आहे. तर तुम्ही हे पुस्तक नक्की खरेदी करा. तुम्हाला याच्यामध्ये 2011 ते 2026च्या जेवढ्या आरोग्य विभागात प्रश्नपत्रिका म्हणजे पेपर झालेले आहेत त्यांचं प्रश्नपत्रिका तुम्हाला अवेलेबल करून दिलेलं आहे. तर चला प्रश्न घेऊ आता पुढचा. प्रश्न बघा. 3 मुलींच्या एका वर्गात स्वातीचा क्रमांक पुढून 6वा आहे. तर मुलींच्या रांगेत स्वातीचा कितवा क्रमांक आहे? स्वातीचा क्रमांक हा पुढून 6वा आहे. पुढून 6वा. तर अनुजचा क्रमांक पुढून 12वा आहे. तर स्वाती ही मुलगी आहे आणि अनुज हा मुलगा आहे. जर स्वातीचा क्रमांक पुढून 4था आणि मुलींमध्ये मागून 9वा. ठीक आहे. आता फक्त मुलींमध्ये काय? स्वातीचा कितवा आहे? पुढून 4था क्रमांक आहे. पुढून 4था. आणि मुलीमध्ये मागून कितवा आहे तिचा? मागून ही 9वा क्रमांक आहे. मागून 9वा क्रमांक. तर हे एकाच ठिकाणी येणार त्यांचा क्रमांक. इकडून हे 9वा आहे आणि इकडून कितवा येतं? हे 4था. म्हणजे आता इकडं किती राहिले एकूण विद्यार्थी? 3 राहिले. ह्यांचा एकच क्रमांक राहणार कारण की इकडून 9वा इकडून 4था आणि इकडून 9वा जर मागून म्हणलं तर मागे किती विद्यार्थी आहेत? 8 विद्यार्थी. आता हे किती झाले? 8 9 आणि 9 आणि 3 12. तर एकूण मुली किती आल्या? 12 मुली. तर पुढे काय म्हटलं आहे? 9वा असेल आणि अनुजचा क्रमांक पुढून 7वा आणि मुलांमध्ये मागून 15वा आहे. आता इथं मुले कोण आहे? अनुज. तर काय म्हणलं आहे? पुढून कितवा आहे त्याचा नंबर? पुढून आहे 7वा क्रमांक. हे 7वा आणि मागून कितवा क्रमांक आहे त्याचा? 15वा. हा 15वा. तर आता इकडे किती आले विद्यार्थी? 6 आले. तर ह्या 1 नंबर 1 आणि इकडं 15वा म्हणजे इकडे विद्यार्थी किती असतील? तर हे 14. 14 आणि 5 14 आणि 1 15 आणि 15 आणि 6 किती? 21. किती कोण आहेत? तर हे मुले आहेत. 21 मुले. तर 21 आणि 12 किती झाले? 2 आणि 1 3 2 आणि 1 3. तर एकूण विद्यार्थी किती आहेत? तर 33 हे एकूण विद्यार्थी आहेत. जर आपल्याला मुली विचारलं असतं तर 12 आणि मुलं विचारलं असतं तर 21 हे आपलं उत्तर आलं असतं. पण आपल्याला एकूण विद्यार्थी विचारलं म्हणजेच हे आपलं 1 नंबरचं आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा आहे प्रश्न बघा. 4 खालील अक्षर मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल? आता तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे ABCD हे खूप गरजेचं आहे. M N याला क्रमांक द्या 1 2 3 4 असं कंटिन्यू उलट ABCD लिहून इथं Z आणि हा 26 नंबरला. तर असे क्रमांक द्या. तुम्हाला हे गणित सोडवण्यासाठी मदत होईल. आता बघा E. तर E आणि G. E किती नंबरला आहे? E आहे 5 आणि G आहे 7 नंबरला. तर इथं किती प्लस केला असेल? तर 2 प्लस. ठीक आहे. परत G हा 7 नंबरला आणि K आहे 11 नंबरला. तर इथं किती प्लस असेल? तर 4. तर परत बघा 2
+2 +4. तर इथं जर आपण विचार केला बघा, ह्याचे दुप्पट 4, 4चे दुप्पट जर आपण 8 घेतलं तर के आहे 11 नंबरला आणि यस आहे 19 नंबरला. तर 11 आणि 8 किती, तर 19 आलं. 19. आता इथं जर 8 दुनी 16 घेऊ आपण, 16. तर ह्याच्यामध्ये 19 अधिक 16 तर किती येते, 35 येते. पण आता बघा इथं किती, ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. तर इथं यस आहे. तर आपण 16 अक्षर पुढे जाऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. तर कोणतं अक्षर आलं, आय हे आलं. आता आय किती नंबरला आहे, इथं 9 नंबरला आहे. पण आता बघा इथं 16, तर 16 दुनी 32. तर 32 अक्षरं पुढे जायचं आहे आपल्याला. तर काय येईल, हे पूर्ण फिरून जर तुम्ही घेतलं, हे 32 अक्षरं जर मोजलं तर इथे येते ओला. म्हणजे पुढचं अक्षर काय येईल, तर आपलं हे ओ हे आपलं पुढचं अक्षर येईल. म्हणजेच 1 नंबरचं हे आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा आहे प्रश्न बघा. ज्याप्रमाणे दुसरा शब्द पहिल्या शब्दाशी संबंधित आहे त्याचप्रमाणे तिसऱ्या शब्दाशी संबंधित असलेला पर्याय निवडा. आता तुम्हाला इथं परत ABCDची गरज पडली तर बघा, TABLE. तर टी किती नंबरला आहे, 20 नंबरला आहे. तर बघा, तर 2 अधिक 0 किती झाले, 2च झाले. तर ए किती नंबरला आहे, 1 नंबरला. 1ला 1 घेतलं. बी आहे 2 नंबरला, 2ला 2 घेतलं. यल किती नंबरला आहे, यल आहे 12 नंबरला. आता त्याची फोड केली, 1 अधिक 2 किती झाले, 3. हे 3 घेतलं. तर ई किती नंबरला आहे, 5 नंबरला. ह्याची फोड करायची गरज नाही, 5 आलं. संबंध बघा, 2 1 2 3 5. तर तसाच आपण याचा संबंध घेऊ, PLANT. आता पी किती नंबरला आहे, 16 नंबरला. याची फोड करू, 1 अधिक 6 7 आलं. परत यल किती, 12 नंबरला. 1 अधिक 2 बरोबर 3. परत 1 नंबरला, 1ला 1च. यन आहे 14 नंबरला. परत ह्याची फोड, 1 अधिक 4 किती झाले, 5. आणि टी आहे 20 नंबरला. 2 अधिक 0 2. तर आलं किती, 7 3 1 5 2. आपलं उत्तर आलं, हे 3 नंबरचं आहे आपलं उत्तर आलं. तर अशा प्रकारच्या गणितासाठी तुम्हाला सराव हा खूप महत्त्वाचा आहे. अंकगणितमध्ये तुम्हाला सूत्र लक्षात ठेवून सोडवू शकतात, पण बुद्धिमत्ता हा असा विषय आहे की त्याला जास्तीत जास्त सराव केल्याशिवाय पर्याय नाही. तसेच आपलं बघा, हे टर्निंग पॉईंट्स ॲपवरती तलाठी व गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा मेंटरशिप प्रोग्राम आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला तुमच्याकडून किमान 5,000 प्रश्नांचा सराव करून घेतला जाईल. आणि फी केवळ ऑफर फी आहे 199 रुपये. आणि सध्या त्याच्यामध्ये 2,150 एवढे प्रश्न अपलोड झालेले आहेत. आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पण याप्रमाणे तुम्हाला टेस्ट सोडवण्यासाठी दिलेली आहे. त्याच्यात 0.25 हे निगेटिव्ह मार्किंग आहे. तर या अशा पद्धतीने तुम्हाला टेस्ट सोडवण्यासाठी उपलब्ध करून दिले. तर टेस्ट सिरीज ही नक्की जॉईन करा, किंवा कमीत कमी हे टर्निंग पॉईंट्स ॲप तरी डाउनलोड करा. तुम्हाला याच्यामध्ये अगदी माफक दरात टेस्ट सिरीज भेटून जातील. चला पुढचा आहे प्रश्न. आता प्रश्न बघा, खालील अंकाक्षरी मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल. आता परत तुम्हाला इथं ABCDची गरज पडली. C 9, F 36, L आता इथं काढायचं आहे आपल्याला. C किती नंबरला आहे, 3 नंबरला आहे. 3चा वर्ग घेऊ, 9 झाला.
एफ किती नंबरला आहे? एफ आहे 6 नंबरला. इथं 6चा वर्ग घेऊ, 6चा आहे 36. पण आता इथं कोणचं अक्षर येईल? तर बघा आता सी आहे 3 नंबरला. तर 3 आणि 3 6 झाले. तर +3 केला आहे. तर आपण इथं +3 करू. 6 आणि 3 9. तर 9 नंबरला काय येईल? तर आय. इथं आय. आता आय किती नंबरला आहे? 9 नंबरला. आता 9चा वर्ग 9 9 81. पण आता पुढचं हे बरोबर आहे का तेही बघावं लागेल आपल्याला. तर आता हे याच्यामध्ये 3 प्लस करू. तर 9 आणि 3 12. तर 12 नंबरला आहे यल. इथं घ्यावं लागेल 12चा वर्ग 144 हे आलं. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? तर I-81 हे आपलं उत्तर आलं. म्हणजेच 3 नंबरचं हे आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा आहे प्रश्न बघा. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत टेबलला 2 1 2 3 5 आणि ट्रूला 2 9 3 5 असे संकेतबद्ध केले जाते. त्या सांकेतिक भाषेत व्हर्बल हे कसे लिहिले जाईल? आता TABLE. तर टी 20 नंबरला. तुम्हाला मागच्या गणितामध्ये पण असंच होतं, हे दिलं होतं आणि दुसरं एक विचारलं होतं. तर ह्याचा पण तसाच संबंध आहे बघा. 2 + 0 किती झालं? 2. एक नंबरला आहे 1 जशास तसं. बी 2 नंबरला आहे 2 जशास तसं. तर यल किती नंबरला आहे? 12. तर 1 + 2 किती झाले? 3. हे 3 घ्या. आणि ई आहे 5 नंबरला, हे जशास तसं. तर याचा पण तसाच संबंध आहे. तर आपण व्हर्बलचा काढू. VERBAL. तर व्ही किती नंबरला आहे? व्ही आहे 22 नंबरला. आपण त्यांचा क्रमांक लिहून घेऊ अगोदर. 5. आर आहे 18 नंबरला. बी 2 नंबरला. ए 1 आणि यल आहे 12 नंबरला. तर 2 + 2 किती झाले? 4. 5ला 5. 1 + 8 9 झाले. हे 2ला 2, 1ला 1, 2 आणि 1 3. तर मग जे काय आलं आपलं? 4 5 9 2 1 3 हे आपलं उत्तर आलं. म्हणजे 4 नंबरचं हे आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा आहे प्रश्न बघा. 17 मुलांच्या रांगेत रामचे स्थान उजवीकडे 3 स्थाने बदलले गेले. मग त्याचे स्थान उजव्या टोकाकडून 8वे झाले. रांगेतील डाव्या टोकाकडून त्याचे पूर्वीचे स्थान कितवी आहे? बघा प्रश्न नीट लक्ष द्या. एकूण किती मुले आहेत? 17. आता काय म्हणलं आहे? रामचे स्थान उजवीकडे 3 स्थाने बदलले गेले. तर हे कोणची बाजू येते? डावी आणि हे उजवी. तर काय म्हणलं आहे? त्यानं जर इथं असेल अगोदर, पण त्याचं काय? रामचे स्थान उजवीकडे किती स्थान गेले पुढे? 1 2 हे 3 स्थान गेले. आणि 3 स्थान गेल्यावर त्यानं कितव्या म्हणजे डाव्या रांगेत काय म्हणलं आहे? टोकाकडे 8वे झाले. म्हणजे उजव्या टोकाकडून त्याचे स्थान कितवे झाले? 8वे झाले. हे इकडून त्याचे स्थान झाले 8वे झाले. तर रांगेतील डाव्या टोकाकडून त्याचे पूर्वीचे स्थान कितवे आहे? तर आता इथं किती झाले? हे एकूण विद्यार्थी किती आहेत? 17. ठीक आहे. तर ह्याचे उजवीकडून 8वे म्हणजे इथं किती विद्यार्थी झाले असतील? हे 7 विद्यार्थी. आणि इथं ह्याचे किती? 3 विद्यार्थी. 7 8 9 10 11. तर इथंपर्यंत किती झाले विद्यार्थी? 11. तर आता इकडला डावीकडचा क्रमांक काढायचा आहे. म्हणजे त्यानं इथं कितव्या स्थानी असेल? तर आता -11 केलं तर किती आले उत्तर? 6. तर मग त्याचं कितवं स्थान असेल? तर म्हणजे डावीकडून. तर 6 विद्यार्थी आहेत इथं, पण त्याचं स्थान विचारलं आहे आपल्याला. डावीकडे त्याचे किती म्हणजे त्याच्या डावीकडे किती विद्यार्थी आहेत असं विचारलं नाही. तर त्याचं स्थान विचारलं आहे. त्याने इथं आहे म्हणजे इकडं 6 विद्यार्थी म्हणजे त्याचं स्थान कितवं आहे? तर त्याचे स्थान आहे 7व्या स्थानी त्यानं आहे. म्हणजे उत्तर काय आहे? तर आपलं हे 2 नंबरचं उत्तर आहे. परीक्षेच्या गडबडीमध्ये तुम्ही डायरेक्ट हे 6 टिक करून द्यायचा, पण प्रश्न हा नीट वाचून घ्यायचा म्हणजे आपल्याला उत्तर देण्यास सोपं जाईल. तर उत्तर काय आपलं? तर हे 2 नंबरचं आपलं उत्तर आहे. तसेच आपलं आरोग्य विभाग तांत्रिक डायरी हे पुस्तक पण बाजारात आलेलं आहे. तर
तुम्हाला हे पुस्तक खरेदीसाठी 89 99 56 13 13 याच्यावरती कॉल करून म्हणजे याची अधिक माहिती तुम्ही घेऊ शकता. तर चला प्रश्न बघू आणि याची तुम्हाला लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. प्रश्न आहे बघा आता, ज्याप्रमाणे दुसरा शब्द पहिल्या शब्दाशी संबंधित आहे त्याचप्रमाणे तिसऱ्या शब्दाशी संबंधित असलेला पर्याय निवडा. बार्कचा काय संबंध आहे? FDVN आणि ब्लेडचा काय आहे संबंध ते आपल्याला विचारला आहे. आता परत तुम्हाला इथं ABCDची गरज पडली. BARK त्याचा संबंध FDVN. आता बघा इथं B किती नंबरला आहे? 2 नंबरला. F आहे 6 नंबरला, तर इथं किती? +4. A 1 नंबरला. D आहे 4 नंबरला, इथं किती प्लस आहे? 3. R आहे 18 नंबरला आणि V आहे 22 नंबरला, तर इथं किती प्लस आहे? 4. तर K 11 नंबरला. N आहे 14 नंबरला, इथं किती? 3 प्लस, म्हणजे 4 3 4 3चा पॅटर्न आहे. तर BLEAT, तर B 2 नंबरला, तर इथं किती येईल? Fच येईल. तर F आहे का? तर इथं 3 ठिकाणी F दाखवलेला आहे आपल्याला. तर आपल्याला परीक्षेत वेळ कमी असतो, तर सगळे शब्द बघत बसण्याची गरज नाही. जर आपल्याला एकाच ह्याच्यामध्ये जर F असतं पर्यायामध्ये, तर आपण डायरेक्ट उत्तर टिक केलं असतं आणि पुढे गेलो असतो. पण आता इथं 3 ठिकाणी F आहे, नाही सॉरी 2 ठिकाणी, 3 नंबरला आणि इथं 2 नंबरला. आता आपल्याला दुसरं अक्षर शोधायचं आहे. तर L आहे किती नंबरला आहे? L तर L आहे 12 नंबरला. तर इथं प्लस किती करावं लागेल? इथं 3 प्लस करावं लागेल. तर आता 12 आणि 3 किती? 15. तर 15 नंबरला काय येते? O येते. तर आहे का इथं O 2 नंबरला? तर आहे या 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये FO हे आहे. तर आपल्याला पुढे बघत बसण्याची गरज नाही. तर पेपर आपल्याला सोडवण्याचं टायमिंग असतो, त्याच्यामुळं याच्या पुढे बघत बसण्यात वेळ घालायचा नाही. आपल्याला हे 3 नंबरचं उत्तर भेटलं, डायरेक्ट टिक करायचं, पुढे जायचं. पण आता तुम्हाला मी सांगते फक्त, आपण आता आपलं विश्लेषण चालू आहे. तर E किती नंबरला आहे? 5. आता इथं प्लस किती? 4 झालं, 3 झालं, आता परत 4चा पॅटर्न आहे. तर प्लस 4 केलं तर किती येते? 9. तर 9 नंबरला आहे I, आलं I. आता A 1 नंबरला आहे, प्लस इथं 3 3 आणि 1 4. 4 नंबरला आहे D, हे आलं D आपलं. तर T आहे 20 नंबरला, इथं प्लस किती करावं लागेल? आता परत 4चा पॅटर्न, 3 झाला तर 4. तर 20 आणि 4 किती? 24. 24 नंबरला येते X. हे आलं आपलं उत्तर. तर आपण बघत बसला असतो तर आपला वेळ गेला असता. तर उत्तर तर बरोबर आलं आहे 2 ऑप्शनपर्यंतच. त्याच्यामुळं आपलं उत्तर हे 3 नंबरचं आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा आहे प्रश्न. ह्या नगर परिषदेमध्ये म्हणजे बुद्धिमत्तेचे हे 15 प्रश्न दिलेले आहेत. आता आपला हा 10वा प्रश्न चालू आहे. तर प्रश्न काय आहे? तर खाली दिलेल्या 4 पैकी 3 अक्षर समूहामध्ये एक विविध साधर्म्य आहे, परंतु एक वेगळा आहे, तो वेगळा अक्षर समूह निवडा. तर परत तुम्हाला ABCDची गरजच पडली. तर बघा आता SPVSY. तर इथं बघा आता पॅटर्न बघा, इथं +3 केला आहे, परत इथं काय आहे? +6, इथं -3 आणि इथं +6. तर बघा S 19 नंबरला आहे, P आहे 16 नंबरला, परत V आहे 22 नंबरला, S आहे 19 आणि Y आहे 26 नंबरला. इथं वजा येते, प्लस येत नाही, सॉरी. तर -3, 19मधून 3 गेले, 16 राहिले. इथं +6 वजा प्लस असा पॅटर्न आहे. आता खालचाही सेम आहे का बघू आपण. आता EBGDI. आता इथं बघा, इथं किती आहे? -3 आलं, परत +5, परत -3, इथं +5. आता आपल्याला 3 नंबरचं एक ऑप्शन बघावं लागेल. 4 नंबरची बघण्याची गरज नाही, कारण की त्या ऑप्शनसोबत जर हे ऑप्शन मिळाला तर हे वेगळा गट येईल, जर ह्याच्यासोबत मिळाला तर हा वेगळा गट येईल. कारण की 2 जर सेम आले तर हे वेगळं
असेलच. चला तर आता पुढचा आहे टी क्यू व्ही एक्स यस एक्स. आता इथं टी -3, परत इथं +5 -3 +5. बघा टी आहे 20 नंबरला, तर -3 केलं तर 17 झाले. आलं क्यू 17 नंबरला, तर ह्याच्यामध्ये 17मध्ये जर 5 मिक्स केलं तर आलं 22. हे आलं. परत 22 - 3 केलं तर आलं 19, आणि 19 + 5 केलं तर 24 आलं. म्हणजे हा पॅटर्न आणि हा पॅटर्न सेम आहे. आता 2 जर सेम आले तर हा वेगळा, म्हणजेच 1 नंबरचं हे आपलं उत्तर आहे. म्हणजेच वेगळा गट कोणचा आहे तर SPVSY हा वेगळा अक्षरसमूह आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न बघा. तसेच बघा आपल्या टर्निंग पॉईंट्स ॲपवरती आरोग्य गट मास्टर टेस्ट सिरीज पण आहे. तर त्याची फी पण आहे 99 याची आणखी जाहिरात आली नसल्यामुळं फी एकदम कमी ठेवलेली आहे. नंतर 149 ते 299 होऊ शकते. तसेच आपला अंगणवाडी मुख्य सेविका परीक्षका मेंटरशिप प्रोग्राम पण आहे. परत आरोग्य टेस्ट सिरीजमध्ये MPWची आहे, ANM, GNM, स्वच्छता निरीक्षक, फार्मासिस्ट, लॅब ॲसिस्टंट, लॅब टेक्निशियनच्या टेस्ट सिरीज आहेत. आणि त्याच्या एकदम फी आहे तर 149 ते 299च्या दरम्यानच फी आहेत. त्याच्यासाठी तुम्ही टर्निंग पॉईंट्स हे ॲप एकदा डाउनलोड करून तुम्ही त्याच्यात विविध टेस्ट सिरीज बघू शकता आणि तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही घेऊ शकता. आणि फी एकदम माफक आहे. तर तुम्ही हे टर्निंग पॉईंट्स ॲप नक्की डाउनलोड करून बघू शकता. चला तर पुढचा प्रश्न आहे आता. खालील समीकरण संतुलित करण्यासाठी कोणत्या 2 चिन्हांची अदलाबदल करावी लागेल. तर आता हे समीकरण दिलेलं आहे. 1200 उत्तर येण्यासाठी खालील कोणतं चिन्ह बदलावं लागेल म्हणजे 1200 हे आपलं उत्तर येईल. तर बघा 25, आपण हे 2 नंबरचं ऑप्शन घेऊ. अधिकच्या जागी काय घ्यायचं, भागाकार घ्यायचं आणि भागाकाराच्या ठिकाणी अधिक घ्यायचं. आता गुणिले 350. आता अधिकच्या ठिकाणी काय घ्यायचं आहे आपल्याला, भागिले 7 वजा 40 भागाकाराच्या ठिकाणी बेरीज 5 वजा 15. आता भागू. आता गणितात लक्ष ठेवायचं. भा गु कन चे बे व हा पॅटर्न लक्षात ठेवायचा. आता भागाकार 7 × 7, 7 × 5 = 35. आता ह्या दोघांचा गुणाकार 25 × 5 = 1,600. शून्याला 0 वजा 40 + 5 वजा 15. आता ह्या दोघांचा, तर इथं बेरीज होईल का वजाबाकी, तर मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे, वजा. त्याच्यासाठी वजाबाकी. 40 वजा 5 किती, 35. म्हणजे 1250. इथं परत वजाच येईल, मोठ्या संख्येचं चिन्ह हे 35. तर राहिलं 15. तर परत ह्या दोघांचा काय करायचे, आता इथं वजा वजा अधिक होते. म्हणजे 35 + 15 किती, 1250. तर मोठ्या संख्येचं काय चिन्ह होतं तर वजा, म्हणजे इथं वजाच घ्यावं लागेल. आणि ह्या दोघांची बेरीज किती झाली, 50. तर ह्या 1250 वजा 50 किती, तर 1200. म्हणजेच अधिक आणि भागाकाराचे चिन्ह जर बदललं तर आपलं समीकरण हे उत्तर काय येते, 1200 आपलं उत्तर येते. म्हणजे उत्तर काय झालं तर 2 नंबरचं आपलं उत्तर आहे. तसेच आपलं स्टडी पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे. विश्लेषण व वर्गीकृत प्रश्नपत्रिकांचा संच आहे. तर तुम्हाला या पुस्तक खरेदीसाठी हे खालील नंबर दिलेला आहे, याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. तर चला पुढचा आहे प्रश्न. आता प्रश्न बघा. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत, परत इथे ABCDची गरज, तर PCEHJI हे PCEHJI ला कसं लिहिलं आहे, KXVSQR असे लिहिले आहे. तर MLGFCA ला कसे लिहिले जाईल. तर आता आपण ABCDज लिहू. ABCDEFGHIJKLM. परत कंटिन्यू खाली त्याच्या उलट लिहित जायचं. MNOPQR
क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. हे एकाखाली एक लिहिलो आपण. तर बघा हे आता त्याचा संबंध काढू आपण. तर पी एक्स, हे बघा पी ही के आहे, सॉरी पी के हे घेतला संबंध. सी एक्स, सी एक्स, परत ई व्ही एका खालचं एक म्हणजे ज्याच्या त्याच्या खालचे अक्षर घेतले आहेत. एच एस. तुम्ही असं लिहून ठेवल्यानंतर तुम्हाला हे गणित पटकन सोडवता येईल. जे क्यू आलं. आय आर आलं. आता यम एल जी एफ सी ए. यम काय आहे इथं आहे. यम च्या खाली काय येईल तर यन येईल. एलच्या खाली ओ आहे. जी इथं टी येईल. एफ आहे तर इथं काय येईल तर यू. सी आहे तर सीच्या खाली काय येईल तर एक्स. आणि ए आहे तर एच्या खाली आहे झेड. म्हणजे काय आलं आपलं उत्तर तर NOTUX झेड हे आपलं उत्तर आलं. म्हणजे 4 नंबरचं हे आपलं उत्तर आहे. तर तुम्ही अशी ABCD लिहा म्हणजे हे गणित तुम्हाला लक्षात येईल. आणि परत 1 2 3 4 असे नंबर देऊन ठेवा. त्याच्या वेगळा जरी प्रश्न आला तरी तुम्हाला हे सोडवता येईल. चला पुढचा आहे प्रश्न. आता प्रश्न बघा. खाली दिलेल्या 4 पैकी 3 अक्षरसमूहांमध्ये एक विशिष्ट साधर्म्य आहे, परंतु एक वेगळा आहे. तो वेगळा अक्षर समूह निवडायचा आहे. आणि स्वच्छता निरीक्षकमध्ये बुद्धिमत्तेचेच प्रश्न आहेत. बुद्धिमत्ता चाचणी जास्त आहे, अंकगणित दिलेलं नाही. तर तुम्ही होता येईल तेवढं स्वच्छता निरीक्षकवाल्यांनी बुद्धिमत्तेचा सराव जास्तीत जास्त करावा. तर बघा आता प्रश्न काय म्हणजे आपला वेगळा अक्षर गट निवडायचा आहे. परत तुम्हाला इथे ABCDची गरज पडली. ई बी एक्स एस यम. आता बघा इथं -3 -4 -5 आणि -6. तर पुढे बघा N के जी बी व्ही. आता इथं पण बघा -3 -4 -5 -6. 3 4 5 6 असा पॅटर्न आहे. तर बघा ई किती नंबरला आहे 5, बी आहे 2 नंबरला, एक्स आहे 24 नंबरला, एस 19 आणि यम आहे 13 नंबरला. आता -3 केल्यावर 2 येतं. परत 2 अक्षर पुढे मागे घेतलं. बीच्या मागे हे बघा ए बी सी डी. इकडे यमपर्यंत लिहा. तर एक्स येते, वाय झे एक्स आणि इथं डब्ल्यू. आता इथं एक्स आहे आणि इथं बी. तर 4 अक्षर मागे घेतलं. 1 2 3 4 आलं एक्स. म्हणजे 4 अक्षर मागे. ह्याचा पण पॅटर्न सेम तसाच आहे. तर 3 नंबरचा बघा आता आर ओ के जी बी. हे गणित असं ABCD लिहून ठेवल्यावरच तुम्हाला लक्षात येईल. असं लक्षात येणार नाही. जरी आपण आता -6 केलो, -5 केलो, -4 केलो, 3 केलो तरी लक्षात येणार नाही. जर तुम्ही हे अशी ABCD लिहून ठेवलात तर हे गणित पटकन तुम्हाला समजून घेण्यास पण मदत होईल. तर हे ABCD अशी लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. तर आर आहे 18 नंबर, ओ आहे 15. म्हणजे इथं वजा किती केलं आहे तर -3. ठीक आहे आलं. परत के आहे 11 नंबरला. इथं किती वजा आहे 4, हे पण आलं. तर 11. आणि जी आहे 7 नंबरला. तर इथं वजा किती आहे 4. 11मधून 4 गेले किती राहिले 7. तर इथं आपल्याला किती पाहिजे होतं 5 पाहिजे होतं. पण इथं काय वजा केलं आहे 4 वजा केला आहे. म्हणजे हा ऑप्शन आपला म्हणजेच वेगळा अक्षर गट कोणचा आहे तर हा वेगळा अक्षर गट आहे. कारण की आपल्याला हे 4 नंबरचं ऑप्शन बघत बसण्याची गरज नाही. परीक्षेमध्ये आपल्याला वेळ नसतो. त्याच्यामुळे आपल्याला हे 2 सेम आहेत. तर ह्या दोन्हीपैकी एक वेगळा असणारच आहे. म्हणजे 3 सेम होतील. तर हा वेगळा गट कोणचा येईल तर आपलं हे 3 नंबरचं आपलं उत्तर आहे. म्हणजेच ROKGB हे वेगळा अक्षर गट आहे. 3 नंबरचं ऑप्शन हे आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा आहे प्रश्न. आता प्रश्न बघा. जर
A@B म्हणजेच ए ही बीची बहीण आहे. ए अँड बी म्हणजेच ए हे बीचे वडील आहेत आणि A%B म्हणजेच ए ही बीची पत्नी आहे. तर खालील पदावलीत एक्सचे के सोबत काय नाते आहे? तर बघा एक्स आणि हे टी. एक्स अँड टी म्हणजेच काय? एक्स हे टीचे वडील आहेत. एक्स हे टीचे वडील म्हणजेच हे पुरुष. ठीक आहे. पुढे T@L. T@L. टी ही एलची बहीण आहे. टी ही एलची बहीण. एलची बहीण कोण आहे? टी. ही झाली स्त्री, ही बहीण. पुढे L%K. L%K. तर एल ही बीची पत्नी आहे. बीची पत्नी कोण आहे? सॉरी के आहे. केची पत्नी कोण आहे? तर एल म्हणजे ही स्त्री, हे पत्नी. केची पत्नी एल आहे. तर एक्स चे केशी, ही एक्स आणि हे केचे नाते विचारले आहे. आता बघा हे टीचे वडील कोण आहेत? एक्स आणि हे दोघी बहिणी आहेत. ठीक आहे. आणि केची पत्नी कोण आहे? एल. जर हिचे बी वडीलच, हिचे वडील म्हणजे टीचे वडील एक्स म्हणजेच एलचे पण वडील एक्स. तर हे के कोण झाला? एक्सचा जावाई आणि के एक्सचे एक्स कोण आहेत केचे? तर हे सासरे. सासरे म्हणजे एक्सचे के सोबत काय नातं आहे? तर हे सासरे हे नातं आहे. म्हणजेच 2 नंबरचं हे आपलं उत्तर आहे. तसेच बघा हे स्टडी पब्लिकेशनचं मुंबई बेस्ट बस वाहक हे पण प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह पुस्तक उपलब्ध आहे. तर तुम्ही हे नक्की खरेदी करा. तर चला पुढचा आहे प्रश्न. आता प्रश्न बघा, ज्याप्रमाणे दुसरा शब्द पहिल्या शब्दाशी संबंधित आहे त्याचप्रमाणे तिसऱ्या शब्दाशी संबंधित असलेला पर्याय निवडा. तर परत तुम्हाला ABCDची गरज पडली त्यासाठी तुम्ही हे लिहून ठेवणं गरजेचंच आहे. तर बघा आता परत ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. यम हे आलं YN. IC. ठीक आहे. IR सॉरी हे आर. IR. सी आणि हे ई आहे. सीला काय आलं? एक्स आणि ईला आलं व्ही. बघा एका खाली एकचे अक्षरं घेतलं आहे. MN IR C X आणि ई व्ही. तर तसा संबंध EXTRA. ईच्या खाली काय आहे? व्ही. आलं व्ही. एक्सच्या खाली म्हणजे एक्स खाली किंवा वर तर काय आहे? सी. टीच्या वर आहे जी. आरच्या वर आहे आय आणि झेडच्या खाली आहे एच्या खाली आहे हे झेड. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? तर आपलं उत्तर आलं VCGIZ. VCGIZ हे 4 नंबरचं ऑप्शन आहे आपलं उत्तर आलेलं आहे. तर बघा चला पुढचा आहे हे 15 प्रश्न नगर परिषदेमध्ये स्वच्छता निरीक्षकच्या पेपरमध्ये 15 बुद्धिमत्तेचे प्रश्न आलेले होते. तर अशा प्रकारे आपण विश्लेषण पाहिलं आहे. तसेच आपलं अंगणवाडी मुख्य सेविका प्रश्नपत्रिका संच पण बाजारात तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. आणि हे आपली मुख्य अंगणवाडीसाठी तांत्रिक डायरी पण आहे विजयपथ पब्लिकेशनचं. आणि तसंच TCS IBPS पॅटर्न सामान्य ज्ञान वन लायनर स्वरूपातील GKचं हे जे पुस्तक आहे हे खूप उपयोगी पडण्यासारखं आहे. तर तुम्ही हे नक्की खरेदी करा. तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.